माथनाथ श्री गुरुचरण बिनवऊं सिद्ध गणेश, बरनऊं साईं बिसद जस सुमिरत मिटहि कलेश। चरण कमल महि शरण दो बाबा साईं नाथ, भक्त बछल कुरना यतन मैं सब भांति अनाथ। शिर्डी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, जे आज साऱ्या विश्वभरात प्रसिद्ध पावलं आहे। या तीर्थातून वाहत असलेली साई भक्तिरूपी गंगा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अविरतपणे वाहत आहे। बाबांच्या आगमनाने शिर्डीच्या मातीचा आणि वातावरणाचा जणू काही कायापालटच झाला। शिर्डीच्या कणाकणात श्री साईबाबांचा दिव्य गंध व्यापून उरला आहे। ऊन, सावली, वारा, पाऊस, पशु पक्षी, झाडे झुडपे जणू काही बाबांच्याच नावाचा जप करत आहेत। साईबाबांचं पहिलं वचन आहे, शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे। श्री साईबाबांच्या पावन पदस्पर्शाने शिर्डीच्या मातीत भक्तांचे दुःख निवारण करण्याची शक्ती निर्माण झाली आहे। धन्य ती शिर्डी, जिला श्री साईबाबांच्या प्रत्यक्ष सहवासाचा लाभ झाला। साईबाबा म्हणत असत, ठाकूरनाथाची डंकपुरी, विठ्ठलाची पंढरी, श्रीकृष्णाची द्वारका, सारं काही शिर्डीतच आहे। त्यासाठी इतरत्र भटकण्याची आवश्यकता नाही। बाबांनी आपले सर्वस्व शिर्डीस अर्पण केले। कर्म, योग, तप, ज्ञान, सारं काही हीच त्यांची कर्मभूमी आणि इथेच त्यांची संजीवन समाधी आहे। साईबाबांचं वचन आहे, जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव। कित्येक भक्तांनी साईबाबांच्या अलौकिक रूपाचे वर्णन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला। कोणी त्यांना श्रीरामाचे तर कोणी साक्षात शंकराचे अवतार मानतात। कोणी म्हणतं साईबाबा मुस्लिम फकीर आहेत, तर कोणी त्यांना अवलिया, तर कोणी कबीर। भक्तांना बाबांमध्ये दत्तगुरु, राम, विठ्ठल, हनुमान आदी देवतांचे दर्शन घडले। बाबा तर प्रत्यक्ष ओंकार स्वरूपच आहेत। सत्य स्वरूप ओंकार, ज्यात ब्रह्मा, विष्णू, महेश आदी साऱ्या देवतांसह संपूर्ण चराचरातील प्राण्यांचे अस्तित्व सामावलेले आहे। जे होते, जे झाले आणि जे होणार ते सारं काही ओंकार स्वरूपच आहे। काळावर ज्याची सत्ता आहे तो ओंकारच। ओम म्हणजे साई, साई हेच भूत, वर्तमान आणि भविष्य। साई सत्य आहे, अनंत आहे, अपार आहे, परब्रह्म आहे। प्रेम, दया, करुणा यांचा अगाध आणि गहन सागर म्हणजेच साई। शिर्डीच्या कणाकणात
बाबांची उपस्थिती जाणवते. साई म्हणजे शिर्डी आणि शिर्डी म्हणजेच साई. सन 1854 श्री साईबाबांचे शिर्डी येथे प्रथम आगमन झाले. लिंबाच्या झाडाखाली एक 16 वर्षीय तेजस्वी युवक ध्यानमग्न अवस्थेत दिसून आला. दिवसरात्र ध्यान ध्यान आणि फक्त ध्यान. सदोदित ध्यानावस्थेत असणाऱ्या या युवकाबद्दल समस्त शिर्डीवासियांमध्ये उत्सुकता वाढीस लागली होती. आणि एक दिवस एका भक्ताच्या शरीरात खंडोबाचा संचार झाला. त्यावेळी तेथे उपस्थित गावकऱ्यांनी या तेजस्वी बालकाविषयी विचारपूस केली. खंडेरायानं उत्तर देण्याऐवजी लिंबाखाली खोदण्यास सांगितलं. आणि काय आश्चर्य, खोदल्यानंतर तेथे एक पाट, गोमुखी, जपमाळ, काही ताजी फुले आणि 4 समया तेवत असलेल्या आढळल्या. जणू काही नुकतीच पूजा आटोपलेली आहे. तरुण योग्यानं सांगितलं, हे माझ्या गुरूंचं वतन आहे. माझा अमूल्य ठेवा आहे. तो पूर्वीप्रमाणेच बंद करून ठेवा. इथं जो भक्त श्रद्धापूर्वक गुरुवारी आणि शुक्रवारी ऊद जाळेल त्याच्या सर्व दुःखांचे निवारण होईल. साई भक्तांना येथे ऊद जाळणं सहज सुंदर भावपूर्ण व्हावं ह्यासाठी श्री साईबाबा संस्थानमार्फत येथे धूपपात्राची व्यवस्था केली गेली आहे. साईबाबांनी सद्गुरूंना देवाच्याही वरचे स्थान प्रदान केलेले आहे. बाबा सद्गुरूंना संपूर्णतया समर्पित होते. गुरुपेक्षा कोणतीही शक्ती श्रेष्ठ नाही. जिथं पुस्तकी ज्ञान सर्वोच्च असं ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी असमर्थ ठरतं, तेथं गुरु हाच एकमेव आधार व गुरुकृपा हेच एकमेव साधन. गुरुकृपा प्राप्तीनंतर कोणत्याही साधनाची आवश्यकता उरत नाही. गुरुस्थानात स्थापित केलेल्या या तस्वीरीत कित्येक भक्तांना आपल्या इष्टदेवतांचा, साईबाबांचा साक्षात्कार झालेला आहे. बाबांनी परमभक्त मेघाला शिवलिंग दिले होते आणि त्यावर त्रिशूळ स्थापन करण्याची आज्ञा केली होती. मेघासाठी साईबाबाच शिवशंकर होते. 1912 साली मेघास देवाज्ञा झाली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून शिवलिंगाची स्थापना येथे केली गेली आहे. सुरुवातीच्या काळात बाबा सतत ह्या लिंबाखाली बसून असत. बाबांच्या शिरावर छत्रासारखी सावली धरून आणि बाबांच्या आध्यात्मिक प्रभावाने या झाडांच्या पानांनी सुद्धा आपला कडवटपणा त्यागला आहे आणि मधुरता आत्मसात केली आहे. 3 वर्षे शिर्डीत राहून बाबा अचानक अंतर्धान पावले आणि काही वर्ष अज्ञातवासात राहून धूपखेड्याचा पाटील चांदभाई याच्यासोबत पुनश्च आपल्या कर्मभूमीत म्हणजेच शिर्डीत परतले. श्री साईंचे पुनरागमन ह्याच खंडोबा मंदिराशी जोडले गेले आहे. हे शिर्डी गावचे कुलदैवत, बाबांचे परमभक्त म्हाळसापती हे या मंदिराचे पुजारी. खंडोबा हे शंकराचे अवतार मानले जातात. त्यांच्यासोबत म्हाळसा आणि बाणाई यांची देखील प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. या मंदिराच्या प्रांगणात एक प्राचीन वटवृक्ष आहे. अशा या भावपूर्ण प्रसन्न वातावरणात चांद पाटील यांच्या पत्नीच्या भाच्याच्या लग्नाची वरात येऊन थांबली. तरुण फकीराला बैलगाडीतून उतरताना पाहताच मंदिराचे पुजारी म्हाळसापती यांच्या मुखातून या साई हे उद्गार बाहेर पडले आणि हेच नाव बाबांनी शेवटपर्यंत धारण केलं. साई अर्थात साक्षात ईश्वर. साई म्हणजे परमात्मा. साई म्हणजे परमेश्वर स्वामी. एका दिव्य अशा ब्राह्ममुहूर्तावर म्हाळसापतींच्या मुखातून निघालेले हे नाम पुढे चालून लाखो करोडो भक्तांच्या उद्धाराचे अमोघ साधन बनले. साई या महामंत्राच्या उच्चारणाने मानवी जीवन सफल होते. परमसुख प्राप्तीचा हा एकमेव सुखद आणि सुगम मार्ग आहे. केवळ साई साई या उच्चारणाने समस्त पापांचा नाश होतो. परमानंद प्राप्तीचा हा सोपा मार्ग आहे.
बाबा वरातीबरोबर शिर्डीत आले. वरात लग्न आटोपून सुखा समाधानाने स्वगृही परतली. परंतु बाबा शिर्डीतच राहिले, अखेरपर्यंत, ब्रह्मानंदी लीन होईपर्यंत.